भारतीय जनसंघ हाची थापणूक 21 ऑक्टोबर 1951 21 ऑक्टोबर 1951 ह्या दिसा जाली. एक RSSची पॉलिटिकल शाखा अशा पद्धतीन या भारतीय जनसंघाची स्थापना झाली. तातून 3 मुखेल संस्थापक सदस्य असले. ते कोण तर श्यामाप्रसाद मुखर्जी, बलराज माधोक आणि दीनदयाळ उपाध्याय हे 3 मुखेल संस्थापक जनसंघाची स्थापना करपा संदर्भातले. आता आम्ही पळयता जेन्ना जेन्ना भाजपाचो कितें तरी कार्यक्रम असता त्या वेळार दर फावटी दीनदयाळ उपाध्याय आणि श्यामाप्रसाद मुखर्जी हांच्या फोटवांक आर्गां ओंपतात फुडारी ते आम्ही पळयतात. तर मागीर जेन्ना देशात इमर्जन्सी लागू झाली आणि त्या इमर्जन्सीच्या आड सगळ्या काँग्रेस विरोधकांनी एक जनता पार्टी म्हणून पक्ष काढलो. त्या जनता पार्टी भितर जनसंघ मर्ज झालो आणि त्या इलेक्शनाक इंदिरा गांधीचो पराभव झालो. मागीर हे सगळे उजवे डावे सेंट्रल जे जे काँग्रेसीचे विरोधक असले ते एकठांय नांदप काय शक्यच नसले. तातूंत फूट पडली, वादविवाद निर्माण झाले आणि ते वादविवाद निर्माण झाल्या उपरांत 1980च्या सुमारास जनसंघान जनता पार्टीतल्यान जनसंघ भायर सरलो आणि मागीर जनसंघ भारतीय जनता पार्टी म्हणून अधिकृत RSSचो अधिकृत राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. 6 एप्रिल 1980 ह्या दिसा भाजपाची स्थापना झाली आणि आयज 6 एप्रिल 2025 म्हणून आयज भाजपाचो स्थापना दीस आयज पुराय देशात आणि गोंयांतूय बीन साजरो जालो. त्या उपरांत राजकीय प्रवास भाजपाचो सुरू झालो. गोंयांतूय राजकीय प्रवास सुरू झालो आणि त्या राजकीय प्रवासान 1994 मेरेन भाजपाक वाट पळोवची पडली. 1994 या इलेक्शनाक भाजपान मगो आणि शिवसेने बरोबर युती केली. तांचो आधार घेतलो आणि विधानसभेत प्रवेश केलो. मागीर भाजपान फाटी पळोवंक ना आणि आयज भाजपा हो 28 आमदारां सयत आयज गोंय विधानसभेत सगळ्यात व्हडलो पक्ष थारलो आसा. फाटली 14 वर्सां गोंयांत भाजपाचे सरकार आसा. आता डबल इंजिन सरकार मागीर आतांच हालींच मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी गोंयचो अर्थसंकल्पूय सादर केला. तो अर्थसंकल्प शिल्की म्हटल्यार रेव्हेन्यू बजेट. आता रेव्हेन्यू बजेट हाचो अर्थ कितें की गोंयची अर्थव्यवस्था ही भक्कम आसा आणि मुख्यमंत्री तशा पद्धतीन दावोय करतात. आतापर्यंतच्या गोंयच्या पुराय इतिहासान सगळ्यात चड येणावळ केंद्र सरकारा कडल्यान ह्या सरकारच्या राजवटीन मेळिल्ली आसा. नवनव्यो रेव्हेन्यू रिसोर्सीस सरकारान सोदून काडले आसात. तांची येणावळ वाडलेली आसा. जीएसटीची येणावळ वाडटा आणि राज्याची आर्थीक परिस्थिती भक्कम आसा. लोनां घेवपाचे प्रमाण व्हडा प्रमाणान आसा. त्या प्रमाणाच्या खूप कमी प्रमाणान सरकार रीण घेता असोय दावो मुख्यमंत्री करता. आता ह्यो सगळ्यो गजाली जर बरोबर आसात, या सगळ्या गजालींचेर जर आमी विश्वास दवरचो जाल्यार जे आदर्श व्यक्तिमत्व जनसंघाचे संस्थापक ज्यांचो आदर भाजपा अजूनही करता आणि दर फावटी जेन्ना कितें कितें ओकेजन असता त्या वेळार तांकां आर्गां ओंपता ते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हांच्या नांवान जो बांबोळे हांगासर इंडोर स्टेडियम आसा, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियम, जो मनोहरबाब पर्रीकर हांणी लुसोफोनिया गेम्साच्या निमतान थंय उबारिल्लो 2014 ह्या वर्सा ताचें उक्तावण जालें. 82 crores ताचेर खर्च जालो आणि 11 म्हयन्यान विदीन रेकॉर्ड पिरियड तो येदो व्हडलो स्टेडियम त्या जाग्यार बांदलो. त्या स्टेडियमान कितलीशीच इफ्फी महोत्सवाची उक्तावणां जाली, समारोपूय जालो. स्पोर्ट्साच्यो एक्टिविटीज कमी आसल्यो पूण इफ्फीच्या निमतान तो इंडोर स्टेडियम आयज पुराय संवसारभरान डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हांचे नाव त्या स्टेडियमाच्या निमतान पुराय संवसारभरान सगळी कडेन पावले.
त्या डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी म्हटल्यार भाजपाचे जनसंघाचे फाउंडर, एक आदर्श व्यक्तिमत्व, भाजपाचे पूजनीय व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाचे नाव दिल्ल्या ह्या स्टेडियमाक भाड्यान दिवपाची परिस्थिती भाजपाचेर कित्याक आयली, हाचेर म्हाका दिसता सखोलपणान पक्षाकूय विचार करचो पडटलो, पक्षाच्या फुडाराकूय विचार करचो पडटलो आणि पक्षाच्या कार्यकर्त्याकूय विचार करचो पडटलो. अशें कितें घडलें की ज्या अभिमानान, ज्या आदरयुक्त भावनेन ह्या येद्या व्हडल्या स्टेडियमाक डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी हांचे नाव दिलें, तो स्टेडियम काडून सरकार भाड्याक दिता 25 लाखांक. हाचो अर्थ सरकाराकडे पैसे ना काय कितें? बरें, हो स्टेडियम भाड्याक कित्याक? तर मुळात हो स्टेडियम हो स्पोर्ट्स स्टेडियम. त्या जाग्यार नवे नवे तरणाटे स्पोर्ट्स पर्सन घडपाक जाय. तो स्टेडियम ज्या उद्देशा खातीर उबारला तो उद्देश पूर्ती तातूंतल्यान जावपाक जाय. आणि त्या स्पोर्ट्स पर्सनांनी अभिमानान जेन्ना ते यश मेळयतले तेन्ना अभिमानान तांणी सांगपाक जाय की आपूण जो आयज तयार जालो तो डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमान प्रॅक्टिस करून आपूण तयार जालो. म्हणून सरकारान हो स्टेडियम गैर स्पोर्ट्स इव्हेंट्स साजरे करपाक टेंडर फ्लोट केलें आणि तो टेंडर डोम एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीक इनिशियली सुरवातीक 10 वर्सांक दिला आणि तातूंतल्यान सरकाराक 25 लाख रुपया येणावळ मेळटली. आता ह्या 25 लाख रुपया खातीर डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम भाड्याक दिवपाची परिस्थिती जर भाजपाचे येता आणि भाजपाक तातूंत कांयच दिसना की बाबा आपल्या फाउंडर मेंबराचे, फाउंडर फुडाऱ्याचे नाव ह्या स्टेडियमाक आमी दिल्ले आसा, किमान तो तरी स्टेडियम आमी स्वताच्या बळग्याचेर स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा एसएजी मार्फत ताचो मॅनेजमेंट चलताले की एसएजी डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी ह्या नाव दिल्ल्या स्टेडियमाचो सांबाळ करपाक शकना काय कितें? कित्याक वेळ आयली भाजपाचेर की संस्थापक, तांच्या संस्थापकाचे नाव असलेली हो स्टेडियम भाड्याक दिवपाची कित्याक वेळ आयली? त्या जाग्यार कुजिरा हांगासर जे स्कूल कॉम्प्लेक्स उबारला ताका दीनदयाळ उपाध्याय विद्या मंदिर अशा पद्धतीचे ताका नाव आसा. व्हेरी गुड, बऱ्या तरेन आयज कांय प्रमाणात थंय फॅसिलिटी तयार जावपाच्यो आसात, पूण एक बरी व्यवस्था त्या निमतान जाल्लेली आसा. मागीर दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना ह्या येवजणेकूय दीनदयाळजींचे नाव आसा, त्या निमतान ते नाव गोंयच्या घराघरांनी पावपाक मदत जाली. मागीर श्यामा प्रसाद मुखर्जीच्या बाबतीत गोंय भाजप अशें कित्याक वागलें? श्यामा प्रसाद मुखर्जीच्या बाबतीत गोंय भाजपान हो विचार कित्याक करूंक ना? श्यामा प्रसाद मुखर्जीचे नाव असलेलो हो स्टेडियम भाड्याक दिवपाचें धाडस हे गोंय भाजपान कशें केलें?